हा सर्वस्वी निर्णय राज्य सरकारचा आहे, परंतु फक्त आंतरवाली सराटीच नाही, या राज्यात अनेक आंदोलनं झाले, ज्यामध्ये ओबीसीसाठी आंदोलनं झाले, धनगर समाज बांधवांचे एसटी आरक्षणासाठी झाले, त्यानंतर बंजारा समाजाचे सुद्धा अनेक आंदोलनं झाले। यामध्ये आमच्या ओबीसी बांधवावर म्हणजे धनगर आणि एसटी समाजाच्या बांधवावर, धनगर आणि बंजारा समाजाच्या बांधवावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले। यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे बंजारा समाजाच्या काही तरुणावर तर 307चे सुद्धा गुन्हे दाखल झाले। आणि आमच्या जालन्यामध्ये सुद्धा धनगर समाजाचं आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर झालं, त्यामध्ये सुद्धा काही तरुणांवर गुन्हे दाखल झालेत। वाटूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करताना बंजारा समाजाच्या आंदोलनावर गुन्हे दाखल झालेत। हे असे सर्वच गुन्हे मागे झाले पाहिजे। आणि जर राज्य सरकारला कुणाचा लाड करायचा नसेल तर आम्ही काही म्हणत नाहीत, पाठीमागे घ्या, पण जर जरांगीच्या मागणीनुसार फक्त मराठा आंदोलकांचे जर गुन्हे मागे होत असतील तर आमच्या आंदोलकावरील सुद्धा गुन्हे मागे झाले पाहिजे, ही आमची भूमिका राहील। आगामी काळात विधानसभा दुसरा एक विषय आहे की 11 तारखेला आमची ओबीसींचा सांगली येथे लाखोंच्या संख्येने असा महामेळावा होणार आहे। ह्या महामेळाव्याला सुद्धा या देशाचे सर्वोच्च ओबीसींचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब असतील, नामदार विजयराव वडेट्टीवार साहेब असतील, पंकजाताई मुंडे असतील, धनंजयराव मुंडे असतील, गोपीचंदजी पडळकर असतील, प्रकाशांना शेंडगे असतील, यामध्ये लक्ष्मणराव हाके आणि मी स्वतः आणि अन्य आमचे सर्वच आमचे समन्वयक असतील, ओबीसींचे दीपकराव बोराडे असतील, बळीरामजी खटके असतील आणि या राज्यातून अनेक नेते या मेळाव्याला जाणार आहेत। तर माझी ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे की आपलं ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी, आपली ताकद दाखवण्यासाठी येत्या 11 तारखेला सांगली येथे मोठ्या संख्येनं, प्रचंड संख्येनं ओबीसी बांधवांनी तिथं सहभागी व्हावं अशी सर्वांना मी नम्रपूर्वक विनंती करतोय। दोन्ही आंदोलन चालवत आहे का किंवा मराठ्यांचं आंदोलन चालवत आहे, काय वाटतं? राज ठाकरे साहेबांना याच्यामध्ये कुठंतरी अंदाज आला असेल की शरद पवार साहेब हे दोन्ही आंदोलन चालवतात का, परंतु दोन्ही चालवण्यापेक्षा जरांगेच्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या अनेक आमदारांनी, खासदारांनी जरांगेच्या भूमिकेला आणि जरांगेच्या ओबीसीकरणाला आणि जरांगेच्या ओबीसीमधूनच असणाऱ्या मागणीला त्यांनी समर्थन केलेलं आहे। स्वतः ओबीसीमधून आरक्षण द्यावं म्हणून असे अनेक आमदार खासदारांनी पत्र दिलेत। आम्ही वारंवार सांगत आलो की पवार साहेबांनी समोर येऊन ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि हा महाराष्ट्र, अशांत झालेला महाराष्ट्र शांत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। यस, आम्ही समर्थनच करू, कारण की आज ओबीसीचे काहीतरी 10-15 आमदार सभागृहामध्ये ओरिजिनल ओबीसी जातात आणि जे कुणबी समाजातून येतात, कुणबी म्हणून नाही ते मराठा पाटीलच आहेत, परंतु त्यांनी नंतर कुणबी प्रमाणपत्र काढून आज सभागृहामध्ये जातात, परंतु ओबीसींच्या कुठल्याही प्रश्नावर, ओबीसीच्या कुठल्याही भूमिकेवरती आज सभागृहामध्ये भूमिका घेतलेली दिसत नाहीत। आणि ओबीसीच्या अनेक प्रलंबित प्रश्नावर असेल, ओबीसीच्या आजच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्यांनी चकार शब्द काढण्यासाठी सुद्धा वेळ स्वतःचा घालवला नाही। अशा आमदारांना पाडलंच पाहिजे जे ओबीसींसाठी ओबीसी म्हणून घ्यायचं आणि ओबीसींसाठी लढत नाहीत, असे आम्हाला नको आहे, ते कुठल्याही समाजातील असतील। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, खाजगी क्षेत्रात कुठं आरक्षण आहे असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। राज ठाकरे खरं तर म्हटलं तर खूप म्हणजे सभेमध्ये त्यांच्या याला ऐकायसाठी खूप गर्दी असती, परंतु त्यांचं मतात कधीच परिवर्तन झालेलं दिसलं नाही। त्यांच्याविषयी टीका करणं मला सुद्धा योग्य वाटत नाही, परंतु त्यांचं हे बोलणं चुकीचं आहे। मराठा उमेदवाराला मतदान करू नका। बाळासाहेब आंबेडकरांची ही भूमिका अगदी स्पष्ट आणि तिखट आणि खरी आहे। खरं बोललं तर सख्या आईला राग येतो अशी पहिल्यापासून मन आहे। आज बाळासाहेबांनी काल कुठल्या तरी सभेत सांगितलं की कुणबी उमेदवाराला मतदान करू नका। राज्यामध्ये खऱ्या ओबीसींना प्रतिनिधित्व कमी मिळतं आणि कुणबी नावाखाली जे मराठा त्यामध्ये घुसखोरी झालेली आहे, यांनाच जास्त प्रतिनिधित्व ओबीसींच्या नावाखाली मिळत आलं आहे। त्यामुळे बाळासाहेबांची मागणी अगदी रास्त आहे आणि त्या मागणीशी आम्ही सहमत आहोत। लोकांनी डाटा तयार ठेवा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं जातं, तर ते उमेदवारी देणार आहे, तर ह्याकडे तुम्ही कसं पाहणार? जरांगेची एकतर निवडणुका लढवण्याची लायकी नाही, जरांगेनी कुठंही अतिशोक्तीनं बोलणं योग्य नाही, कारण की लोकसभेला त्यांनी काय केलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे। लोकसभेला सुद्धा त्यांनी
खूप मोठ्या मोठ्या बाता मारल्या आणि कुठं बिळात जाऊन बसले होते आपल्यालाच माहीत आहे. परंतु आता विधानसभेला सुद्धा तशाच बाता मार जरांगेला तर आमचं वारंवार आम्ही आवाहन करतो, स्वतः जरांगेनीच विधानसभा घनसावंगीतून लढवून दाखवावी त्यांच्यात जर हिंमत असेल तर. प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय आजची प्रेस घेण्यामागचं कारण काय? आजची प्रेस घेण्यामागचा मूळ उद्देश, उद्या आपल्या जालना शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची ओबीसी आरक्षण बचाव या भूमिकेसाठी जी यात्रा आहे, त्या यात्रेला एक बाळासाहेबांचा पक्ष म्हणून नाही, परंतु आदरणीय बाळासाहेबांनी जी ओबीसींच्यासाठी लढण्याची भूमिका घेतली आणि ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली त्याचं स्वागत म्हणून मी सकल ओबीसी समाजाला नम्रपूर्वक आवाहन करतो की उद्याच्या रॅलीला आपण हजारोच्या संख्येनं, जास्तीत जास्त संख्येनं आपण त्या तिथं उपस्थित राहिलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतून आपल्याला 340व्या कलमामध्ये ओबीसींसाठी आरक्षण दिलं आणि त्यानंतर आपल्याला 1993-94ला व्ही पी सिंगाच्या माध्यमातून, तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या माध्यमातून आरक्षण लागू झालं. ते आज आरक्षण आपलं धोक्यात आहे आणि ते आरक्षण वाचवण्यासाठी गेल्या 13 जून रोजी मी नवनाथ वाघमारे आणि प्राध्यापक लक्ष्मण आके आम्ही दोघंजणं आंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे उपोषणाला बसलो. सलग 10 दिवस उपोषण केलं. त्या उपोषणावेळीसुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तिथं येऊन पाठिंबा देण्याचं काम केलं आणि त्यांनी भूमिका मांडली की ओबीसींचं ताट वेगळं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे. त्यांनी कुणालाही विरोध केला नाही, परंतु ओबीसींच्या ताटात कुणाची घुसखोरी नाही झाली पाहिजे ही अशी त्यांनी एक प्रामाणिक भूमिका मांडली. त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी कालांतराने आता एक 8-10 दिवसापासून त्यांची या राज्यभरात यात्रा सुरू आहे. ती यात्रा उद्या आपल्या जालन्यात येत आहे. त्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी, त्या यात्रेला बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपल्या सर्व ओबीसी बांधवांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी मी नम्रपूर्वक ओबीसी बांधवांना विनंती करतोय. ओबीसी म्हणून किती लोक तुमच्या यात्रेत सामील होणार? ओबीसी म्हणून किती येऊ शकतात? आदरणीय बाळासाहेबांचं आणि ओबीसींचं जुनं नातं आहे. बाळासाहेब वेळोवेळी ओबीसीविषयी भूमिका स्पष्ट करत आलेले आहेत. पूर्वीपासून ओबीसीचे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते बाळासाहेबांच्या सोबत आहेत. त्यामुळं ओबीसी म्हणून किती येतील आकडा लाखो बी येऊ शकतात, हजारांनी येऊ शकतात, लाखांनी येऊ शकतात. कारण की आकडा कुणाला सांगता येत नसतो. कितीही अभ्यासून येत असेल तर आकडा कोणी आजपर्यंत सांगत नसतं आणि सांगता येत नसतो. आंतरवली सराटीचे गुन्हे मागे घ्या